नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण पाहणार आहोत जनावरांसाठी हिरवा चाऱ्यासाठी काय नियोजन करता येईल. तर त्यासाठी हिरव्या चाऱ्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे हायब्रिड नेपियर गवत. तर हायब्रिड नेपियर गवत हे तुम्ही बघू शकताय. हे समोर जे आहे ते हायब्रिड नेपियर गवत आहे. तर त्याची उंची माझ्या डोक्यापेक्षा वरी आहे. आता माझं डोकं इथंपर्यंत उंची आहे. तर माझ्या डोक्यापेक्षा उंच गेलेलं हे गवत आहे. केवळ 2 महिन्यामध्ये माणसाच्या डोक्याच्या उंचीच्या पेक्षा जास्त याची उंची होते आणि जनावरांसाठी एक उत्कृष्ट चारा मिळू शकतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे कट केलं की ऊसासारखं खालून फुटून येतं. हे टोटल 10 गुंठ्यामध्ये लावलेले आहे. तर ही पट्टी जी आहे ते 10 गुंठ्यामध्ये लावलेलं आहे. तर सुरुवातीपासून तोडत शेवटपर्यंत आलं की शेवट्याला पोहोचेपर्यंत ते सुरुवातीचं परत डोक्या एवढं उंच आलेलं असतं. तर त्याच्यामुळं बारमाही हिरवा चारा उपलब्ध होतो. हे या गवताचं वैशिष्ट्य आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, हे आपण सध्या निम्म्यापेक्षा पुढं तोडत आलेलो आहोत. तर हे डोक्यापेक्षा उंच गेलेलं आहे. तर आपण स्टार्टिंगचं बघूया किती उंच गेलेलं आहे. तर ही जे मोकळं रान दिसतंय इथं पण पाणी आपण थोड्या दिवसानं सोडणार, तिथं परत फुटून येणार ते गवत ऊसासारखं. तर सुरुवातीला जाऊन आपण बघूया की स्टार्टिंगची उंची किती झालेली आहे. तर हे आपण पाहू शकतो, ही स्टार्टिंगची उंची परत माझ्या डोक्यापेक्षा उंच गेलेलं आहे हे गवत. तर ही स्टार्टिंगची उंची आहे. तर याचा सांगायचा उद्देश हा की शेवटपर्यंत तोडेपर्यंत हे सुरुवातीचं डोक्या एवढं उंच आलेलं आहे. आता हे परत तोडत जाईपर्यंत शेवटचं डोक्या एवढं उंच येणार. म्हणजे बारमाही चारा उपलब्ध राहू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्या गोट्यांमध्ये बाकीचे जनावरं जरी असतील तरी त्यांनासुद्धा हा, जसं की शेळ्या असतील मेंढ्या असतील, त्यांनाही हा हा हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. तर हे 2 महिन्यात तोडल्यापासून 2 महिन्यात ते परत डोक्या एवढं उंच येतं. आणि आणि याला खत वगैरे जास्त देण्याची गरज नाही. त्यामध्ये फक्त युरिया द्यावा लागतो. युरिया आणि पाणी द्यावं लागतं. तर तेवढ्यावरच हे गवत येतं. तर पाणी देण्याची सोय इकडं केलेली आहे. तर इथूनच जेव्हा आपल्याला पाणी द्यायचं आहे तेव्हा आपण इकडं हायब्रिड नेपियर गवताला पाणी देऊ शकतो. धन्यवाद. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे 2 महिन्यामध्ये हे गवत डोक्यापेक्षा उंच जातं. तर समोर बघू शकता तुम्ही, डोक्यापेक्षा उंच वर गेलेलं गवत हे आहे. तर याच्यामुळे जनावरांना एक उत्कृष्ट चारा निर्माण होऊ शकतो. आणि जनावरांच्या चाऱ्याची जी कमतरता पडते ती कमतरता उन्हाळ्यातसुद्धा याच्यामुळे पडणार नाही. तर ही याची आपण थोडीशी माहिती हायब्रिड नेपियर ग्रासबद्दल घेतलेली आहे. आणि याची जर लागवड करायची असेल तर याची जर लागवड करायची असेल तर आपण हायब्रिड नेपियर गवताच्या काड्या पुरू शकतो. म्हणजे हे जे आहे हे ऊसासारखं याच्या काड्या आडव्या जमिनीत पुरल्यानंतर हे गवत उगवून येतं. तर असं हे याची आपण लागवड करू शकतो. तर ही आपण हायब्रिड नेपियर ग्रासची माहिती घेतली. धन्यवाद.